म्हणजे या घरातल्या टिपा तू कोणाला बाहेर देतेस का? काय की या घरात कुठला छुपा रस्ता आहे बाहेर पडण्यासाठी ते सांगतेस कोणाला? मंत्र्याला मारायचा प्लॅन आहे तुमचा? नाही साहेब. अरे लाज बाळगा रे थोडी तरी. त्या दिवशी लग्नाला आमच्या घरात आला, आमची श्रीमंती बघितली तर डोळे विस्पारले होते तुमची. त्यामुळेच तू आज परत आली ना डबा द्यायचं नाटक करून. साहेब काय बोलताय तुम्ही? आम्ही गरीब आहे पण चोर नाहीये. हे तू मला हे सांगू नकोस, कळलं ना? आता पोलीस येतील आणि तेच तुला पोपटासारखं बोलतं करतील. एका मंत्र्याच्या घरात चोरी करणं काय असतं ना हे तुला जेलमध्ये गेल्यावरच कळेल. थांब जरा. नाही साहेब. साहेब असं नका करू. मी फक्त डबा द्यायला आले होते. ते बाहेरच्या माणसांनी सांगितलं की दादा इथे, म्हणून मी आत आले. ऐक ना, आता पोलीस येतील आणि तुझी चौकशी करतील. नुसती चौकशीच नाही तर तुझे कपडे काढून तुला चेक करतील. मग तुझी आणि तुझ्या भावाची सगळ्या दुनियेसमोर बदनामी होईल का? नाही साहेब असं नका करू. मी तुमच्या समोर हात जोडते. पोलिसांना नका बोलू साहेब. का नको बोलू ग? हा, एका मंत्र्याच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न झालाय आज. याची बातमी तर होणारच. तुला चक्की पिसायला जावंच लागणार. बातमी म्हणजे साधी सुधी नाही, पेपरात असा तुझा फोटो येणार. हा, तुझा भाऊ रस्त्यावर येणार ग. तुझ्या आई बापाला याचा खूप मोठा धक्का बसणार. बाकीची लोक त्यांच्यावर थुंकणार. विचार कर ना त्यांचं काय होईल. अगं हार्ट अटॅक येऊनच मरतील ग ते. नाही नाही साहेब. साहेब असं नका करू. मी हात जोडते, पाया पडते. असं नका करू. माझ्या दादाला आणि घरच्यांना त्रास नका देऊ. तुम्ही म्हणाल ते करेल पण पोलिसांना बोलू नका साहेब. साहेब तुम्ही म्हणाल ते मी करते. खरंच करशील? विचार करा. हो साहेब. एक सेकंड मॅडम, थांबतो गाडी. इंद्रनील का फोन करायला मला? बघू. हा इंद्रनील बोल ना. शुभू, सानिका कुठे आहे माहिती का रे? तुझं काय काम रे तिच्याकडं? नाही, हे पुस्तक द्यायचं होतं तिला. अरे मग तिलाच कर ना डायरेक्ट फोन. केला होता फोन पण लागत नाहीये. ती कॉलेजच्या गेट टुगेदरला जाणार होती ना? मग तिथं असेल. नाही 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 नाही, ती पोचलीच नाही ना तिथं. मला वाटलं मंत्री साहेबांच्या घरी तुझा जेवणाचा डबा घेऊन आली असेल म्हणून विचारलं. मला डबा द्यायला बंगल्यावर? मी तर बाहेर आहे. चल मी बघतो. ठीक आहे. काय रे, काय झालंय? सानिका डबा द्यायला बंगल्यावर गेलेली पण तिचा फोन लागणं झालाय. थांब मी घरी फोन करून बघते. हा श्रावणीताई. हॅलो दादा, मला सांगा शुभूची बहीण सानिका तिकडे आली आहे का? सानिका? अहो मी काय विचारते, सानिका आली आहे का? कोणाचा फोन आहे? श्रावणीताईचा फोन आहे आणि ते सानिकाबद्दल विचारतात. इथं आली नाही असं सांग. हा श्रावणीताई, सानिका इथं नाही आली. सानिका आलीच नाही? नक्की? होत आहे, नाही आली. बरं. तोंड उघडायचं नाही कोणासमोर. माझ्यासाठी डब्बा घेऊन बंगल्यावर गेली असेल तर तिथं पोचायला पाहिजे होती आतापर्यंत. बंगल्यावर नसेल तर मग आता ती कुठं असेल? अपशू, हे सगळं जाऊ दे. तू गाडी वळव, आपण जाऊन बघू. चल चल. अगं सकाळीच गेलीये पोरगी, सकाळीच. अजून पत्ता नाही बघ. तुला मी सांगते, काहीतरी काळं वेर नक्की असणार बघ. वय वय, अगं वहिनी सकाळपासून रडून रडून बेजार झाल्यात. हो ना. पण सांगावं कुणाला? तुला मी सांगते, ह्या पोरगीचं नक्कीच काहीतरी लपड असणार बघ आणि त्याच्याबरोबरच ही पळून गेल्या. बरोबर बोलतेस तू. शुभू, अरे सापडली का सानिका? काय झालंय काय रे नक्की?
नाही सापडली अजून. आत्या आत्या शांत व्हा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय सुगावा कुणासोबत गेल्या बिल्या काय ते तसं नवं. आजकालच्या पोरींचं काय सांगता येत नाही बाबा. काकी तसं काही बी नाहीये. काय चाललंय? काय तमाशा लावलाय? माणसं टेन्शन मध्ये आहेत. ती मेली तरी चालतील, पण तुम्हाला फक्त विषय पाहिजे सगळ्याला. अगं आम्ही फक्त विचारत होतो हा, आणि तेही काळजीपोटी. काळजी का चाड्या? हा, लोकांच्या घरात जाळ लागला असेल का नाही तर लगेच शेकोटी घ्यायला येणार. जरा जरी माणुसकी शिल्लक असेल ना तर निघायत ना. चल ग. चल शुभू. या लोकांना ना दुसऱ्यांच्या दुःखात आनंद वाटतोय. मी बघतोच आता.